मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी अखेर सुरुवात केलेली आहे। पण थांबा, केवायसी कशी करायची, शेवटची तारीख कोणती आहे आणि जर ही केवायसी केली नाही तर काय होणार याबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन माहिती पडेल। बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती केवायसी सुरू होण्याबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, पण त्यावरती कोणताही शासनाचा अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नव्हता। पण आता आज 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून केवायसी साठी हिरवा कंदील दाखवलेला आहे। याचा GR आजच्या दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मग ही केवायसी कोणी आणि कशी करायची? ही केवायसी प्रत्येक लाभार्थी महिलांनी करायची आहे। याची सध्या वेबसाइट वरती लिंक यायची आहे, परंतु या परिपत्रकामध्ये वेबसाइट वरती केवायसी कशी करायची याबद्दलची सविस्तर अशी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। सर्वात आधी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइट वरती ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाइट वरती जायचं आहे। त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। तिथे तुम्हाला ई-केवायसी नावाचं एक ऑप्शन दिसेल, जे की लवकरच अपडेट होणार आहे। त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि जो कॅप्चा तिथे दिसणार आहे तो तिथे भरायचा आहे। त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP तिथे टाकून पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर तुमची केवायसी अगोदरच झालेली असेल तर तिथे तुम्हाला तशा प्रकारचा मेसेज दिसेल की ऑलरेडी युअर केवायसी हॅज बीन डन। पण जर केवायसी झाली नसेल आणि तुमची बाकी असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल। त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकावा लागेल आणि त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती OTP जाईल। तो OTP सुद्धा इथे टाकावा लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग विचारला जाईल, तो तिथे तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र डिक्लेरेशन तुम्हाला तिथे द्यायचं आहे। यामध्ये माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नाही किंवा माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असा काही पर्याय तुम्हाला दिसेल। त्यासमोर होय किंवा नाही हे तुम्हाला तिथे टिक करायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। तर ही केवायसी प्रक्रिया तुम्हाला 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे। लवकरच वेबसाइट वरती याची जे ऑप्शन आहे केवायसी करायचं हे अपडेट होणार आहे। तर 28 नोव्हेंबर ही तुमची शेवटची तारीख राहणार आहे। तर महिलांनो, अजिबात उशीर करू नका। ही केवायसी करण्यासाठी शासनाने फक्त 2 महिन्यांची मुदत दिली आहे। 18 सप्टेंबर पासून ते 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता तुम्ही लगेच वेबसाइट वरती ऑप्शन आल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। आणि हो, शासनाने हेही स्पष्ट केलेले आहे की पुढच्या वर्षापासून दरवर्षी जून महिन्यात ही केवायसी प्रक्रिया राबवली जाणार आहे। म्हणजे तुम्हाला दरवर्षी केवायसी प्रक्रिया ही करावी लागणार आहे। तर महिलांनो, हे होतं लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बद्दलचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं अपडेट। योजनेचा लाभ थांबू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्ही केवायसी प्रक्रिया करून घ्या। ऑनलाईन केवायसी नेमकी कशी करायची याचा एक सोप्या पद्धतीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। तो व्हिडिओ चुकू नका, म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे आपल्या घरातील महिला, मैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।